नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा न्यायालय पदभरती 2024साठी अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परमनंट पदांची. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, ही जाहिरात जी आहे जिल्हा व सत्र न्यायालय लातूरसाठी आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर या पदभरती प्रक्रिया 2024च्या या पदभरतीमध्ये पद जे भरलं जातं आहे पुस्तक बांधणीकर हे पद भरलं जातं आहे. बघा, जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील परमनंट पद असणार आहे. या पदासाठी मित्रांनो तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. बघा, विस्तृत जाहिरात जी आहे latur.district.gov.in या संकेतस्थळावरती देखील आहे किंवा तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. पात्र उमेदवारांनी बघा जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज करायचा आहे. त्यासोबत स्वप्रमाणित प्रति नोंदणीकृत पोच देय डाकणे किंवा शीघ्र डाक सेवा पोच पावतीसह म्हणजे स्पीड पोस्टाने तुम्हाला प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या पत्त्यावरती पाठवायचे आहेत. त्यासोबत तुम्हाला लिफाफ्यावरती मात्र पुस्तक बांधणीकर या पदासाठी अर्ज असं नमूद करायचं आहे. बाय हँड अर्ज तुमचे स्वीकारले जाणार नाहीत. या पदासाठी अर्ज करण्याची लास्ट डेट 25/9/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. या मुदतीनंतर आलेले अर्ज मात्र तुमचे स्वीकारले जाणार नाहीत. तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघूयात. पात्रता काय, या पदाची कामं असणार आहेत, कशा पद्धतीने निवड होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा दिनांक आहे 14/9/25/9 अर्ज तुम्हाला सायंकाळी 6 वाजेपर्यंत करायचे. पदाचं नाव आहे पुस्तक बांधणीकर. या पदासाठी मित्रांनो तुम्हाला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाणार आहे. निवड यादीसाठी एका उमेदवाराची निवड होणार आहे आणि प्रतीक्षेमध्ये एका उमेदवाराची. तर अशा टोटल 2च जागा सध्या या ठिकाणी निघालेल्या आहेत. तर पुस्तक बांधणीकर या पदासाठी आवश्यक पात्रता काय लागणार आहे बघा, तुमचं 10वी तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणीबाबत कोर्स उत्तीर्ण तुमचा असणं आवश्यक आहे. त्यासोबत उमेदवाराला आवश्यक बांधणीबाबत पुस्तक बांधणीबाबत जे आहे त्याबाबत तांत्रिक व्यावसायिक माहिती असणं मात्र आवश्यक आहे. तर तुमचा ITI जो असतो पुस्तक बांधणीमध्ये बुक बाइंडिंग त्याला आपण म्हणतो, तो कोर्स मात्र झालेला असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला 10वी पास नंतर या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. ही झाली पात्रता. आता वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी बघा 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आलेली आहे. राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा असणार आहे. काम काय असणार बघा, तुमची जर निवड झाली तर निवड झालेल्या उमेदवारांना लातूर जिल्हा न्यायिक विभागांतर्गत बघा कोणत्याही न्यायालयात पुस्तक बांधणीकर या पदावर नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती दिली जाईल. नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकाची बांधणी तसेच न्यायालयातील राखण्यात येणाऱ्या फाईल्स, नोंद वह्या इत्यादीची बांधणी करणं इत्यादी कर्तव्ये पार पाडावी लागतील. त्याचप्रमाणे अधिकारी यांचे निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील. पुस्तक बांधणीकर हे पद एकाएकी असून त्या पदास पदोन्नतीची संधी मात्र नसते. बघा, या पदाची यासाठी तुम्ही उमेदवारांची नोंद घ्यावी. तर बघा, आता या ठिकाणी पुढं अजून सूचना काय काय देण्यात आलेल्या आहेत. आता तुम्हाला ही जी अर्ज प्रक्रिया जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने आहे. संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला जाहिरातीमध्ये आहे. यासाठी तुम्हाला बघा, या कार्यालयाने सदर भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारलेलं नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अर्ज करू शकतात. ही भरती पूर्णपणे विनाशुल्क आहे. त्यासाठी तुम्हाला अर्जासोबत तुम्ही कुठलीही DD चेक वगैरे पाठवायचा नाही. अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे तर ऑफलाईन पद्धतीने बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. फक्त स्पीड पोस्ट किंवा पोस्टाने तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. त्यासोबत बघा, बाकी डिटेल्स देखील याच्यामध्ये सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये पाहता तुम्हाला लिफाफ्यावरती मात्र पुस्तक बांधणीकर पदाकरिता अर्ज असं नमूद करायचं आहे, नाही तर तुमचा अर्ज जो आहे अपात्र ठरवला जाणार आहे. त्यासोबत तुमचं अर्ज आल्यानंतर तुमची एक अल्पसूची तयार केली जाणार आहे. ठीक आहे, अल्पसूचीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांनाच पुढच्या निवड प्रक्रियेसाठी बोलवलं जाईल. मग कशी निवड होणार आहे तुमची, पुस्तक बांधणीकर पदासाठी मात्र 20 गुणाची पुस्तक बांधणी कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे. बघा, लेखी परीक्षा नाही तर पुस्तक बांधणी कामाची मूल्यमापन परीक्षा असणार आहे. पुस्तक बांधणी कामाचे मूल्यमापन परीक्षेमध्ये गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 20 गुणांची काय होणार आहे तोंडी मुलाखत घेतली जाणार आहे तुमची. बघा, 20 गुणाची या ठिकाणी पुस्तक बांधणीची या ठिकाणी मूल्यमापन परीक्षा आणि 20 गुणांची तुमची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. याच्यामध्ये बघा, ही दोन्ही जी परीक्षा आहेत पुस्तक बांधणीकर पदासाठी घेतलेली मूल्यमापन परीक्षा, त्यात मिळालेल्या गुणाच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीत नमूद केलेल्या पदाच्या संख्येस 3 पट उमेदवारांना काय केलं जाईल मुलाखतीला बोलवलं जाईल. एकाच 3 याप्रमाणे मुलाखत घेतली जाईल. मग त्यानंतर उमेदवाराची निवड ही पुस्तक बांधणीकार पदाच्या मूल्यमापन परीक्षा आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार तुमची निवड केली जाणार आहे. बाकी देखील डिटेल्स याच्यामध्ये संपूर्ण त्यांनी दिलेले आहेत.
या ठिकाणी बघा फॉर्म भरताना एक काळजी घ्यायची तुम्हाला, त्यामध्ये म्हटले त्यांनी ओळखपत्राचा नमुना उमेदवारांनी संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊन व्यवस्थितरित्या भरून त्यावरती तुमचं पासपोर्ट साईज फोटो वगैरे सर्व चिटकवायचे. हे नंतरची प्रक्रिया आहे, ओळखपत्राचं वगैरे ते मुलाखतीला जायचं वगैरे त्याबद्दलची. आता फॉर्म भरण्याबद्दल बघा, अर्जाचा नमुना बघा अशा पद्धतीने दिलेला आहे. या ठिकाणी फोटो तुमचा लावायचा आहे. या ठिकाणी कार्यालयीन उपयोगीकर्ता हे जे आहे नोंदणी क्रमांक कार्यालयीन उपयोगीकर्ता आहे, तुमच्यासाठी नाही. तुमचं नाव वगैरे सर्व या ठिकाणी भरायचं आहे. ही संपूर्ण बेसिक डिटेल्स आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेची सर्व माहिती द्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा ITI वगैरे जो झालेला आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामधून किंवा त्यामधून इतर तत्सममधून झालेला आहे त्याचं उत्तीर्णबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी द्यायची. संपूर्ण या ठिकाणी चारित्र्याचे दाखले कुठल्या व्यक्तींचे तुम्ही घेतले, 2 व्यक्तींचे घ्यायचेत बघा, ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. त्याचा देखील नमुना या ठिकाणी दिला बघा. चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्राचा हा तुम्हाला वेगवेगळ्या 2 व्यक्तींकडून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे घोषणापत्र देखील तुम्हाला दिले. ही संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरून काय करायचं आहे, स्पीड पोस्टाने फक्त पाठवायचं आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ही संपूर्ण जाहिरात लातूर डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटवरती आहे. आपले टेलिग्राम चॅनलवरती भेटेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. अजून प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर आपल्या पुढील अपडेट येण्यासाठी संपूर्ण डिस्ट्रिक्ट कोर्टबद्दलचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.